म्हणजे इथे मला इन्व्हाइट केलं शिवरत्न मिलेनियम स्कूल, त्यांचे मॅनेजिंग ट्रस्टी शीतल देवी धैर्यशील मोहिते पाटील मॅम, पूर्ण बोर्ड ऑफ ट्रस्टीज हजारिका मॅम जे प्रिन्सिपल आहे आणि सर्व बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि पूर्ण अकलूज वासियांना माझा पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद पूर्ण ट्रस्ट आणि अवॉर्ड सर आणि मॅम यांचे की त्यांनी मला तुमच्याशी इथे बोलण्याची संधी दिली आणि त्याच्यामुळे आपण एक इंटरॅक्शन करू शकतोय. राईट. तर मित्रांनो, जे इकडे मी एक प्रश्न विचारू इच्छितो की मी इंटरॅक्शन बेस्ड सेशन केलं चालेल का? प्रश्न आन्सर वन वे करण्यापेक्षा इंटरॅक्शन केलं चालेल? किती लोक तयार आहेत इंटरॅक्शनला? कॅन यू रेज द हँड? ग्रेट, व्हेरी गुड. कारण मला असं वाटतं नेहमी संवाद जेव्हा आपण साधतो तेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतो. राईट. तर मला सांगा, 12 वर्षाखाली किती पालक आहेत की ज्यांची मुलं खाली 12 वर्षाच्या खाली आहेत? 12 वर्षापेक्षा कमी. 12 ते 18 वयोगट. ओके, ठीक आहे. 18 ते 22. ठीक आहे, 18 ते 22 एक 4-5. जास्त करून माझ्यामध्ये 1st to 4th. राईट. 1st to 4th किंवा 1st to 6 आहे. तर मी आता जे करिअर गायडन्स आहे किंवा करिअर मार्गदर्शन आहे, आपण सर्व एज साठी काम करत असतो. तर मी मॅक्सिमम प्रयत्न करायला आता की 12 वर्षाखाली जे पॅरेंट आहेत ना, हे खूप लकी पॅरेंट आहेत माझ्यामध्ये. का लकी पॅरेंट आहेत मित्रांनो? की बघा, जो आपला ब्रेन डेव्हलप होतो ना, तर 12 वर्षाच्या खाली जे मुलं असतात ना, त्यांचा मॅक्सिमम ब्रेन फास्ट डेव्हलप होतो. असं सायंटिफिक रिसर्च आहे की त्यांचा 50% ब्रेन हा 12 वर्षाच्या खाली. आणि 12 वर्षापर्यंत जे मुलं असतात ती हिप्नोटाईज असतात, म्हणजे आईवडिलांचं ऐकून घेतात. 12 वर्ष झाले की तो ऐकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, पॅन कार्ड, आधार, सर्व जे काही 12 नंतर आता कोणी ओपन करू शकतं ना, तसंच झालेलं आहे. इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट सर्व 12 नंतर ओपन होतं. तर 12च्या खाली जे पॅरेंट्स आहेत ते खूप लकी आहेत माझ्यामध्ये. तर मित्रांनो, करिअर बद्दल खूप लोकांना असं वाटत असतं की आजच्या काळात किंवा याची गरज काय आहे करिअर डेव्हलपमेंटसाठी आणि याचे बेनिफिट काय आहे. तर तुम्ही मला एक सांगा मित्रांनो, जग बदलतंय का? सरांनी आता सांगितलं की आपल्याला बदलावं लागणार आहे. तर सर्वात अगोदर काय होतं मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो सर्वांना, पूर्वी असं होतं 10 ते 20 वर्षामध्ये ट्रेंड चेंज होत होता. यू एग्री विथ मी? जेव्हा आम्ही 10वीला होतो मेकॅनिकल नंबर होता. मेकॅनिकलला विचारते का कोणी? आज पुढे बघते कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी. जो तो येतो तो काय म्हणतो, कम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीला आम्हाला पाहिजे. तर काय होते, ग्लोबलाइज टेक्नॉलॉजी होते, नवीन फील्ड येतात आता, AI, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि काही ट्रॅडिशनल रोल्स आहेत जे डायरेक्ट बिझनेस आहेत डायरेक्ट ऑब्सोल्यूट होत आहेत. आणि डायनामिक स्किल लागतात आता मित्रांनो. पूर्वी कसं होतं, एक स्पेशलाइज स्किल राहायचं. एक स्पेशलाइज स्किल काय राहायचं की एक काम तुम्हाला येतं आहे तर तुम्हाला जॉब भेटेल. पण आता मित्रांनो, जे स्पेशलाइज स्किल आहेत त्याच्यावरून आपल्याला आता मल्टीटास्किंग पाहिजे. म्हणजे जिथे जॉब आता ज्याला धरायचं आहे त्याला क्रिटिकल थिंकिंग, अडॅप्टेबिलिटी, लाईफ लॉंग लर्निंग हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक सांगतो, सध्या एक काम येत असेल ना त्या माणसाला जॉब भेटत नाही. किंवा जे मुलं घरी बसतायत ना, किती लोक इकडे शेतकरी आहे किंवा शेती आणि आम्ही आमच्या मुलांना इकडे टाकतो. किती लोक तिकडे शेतकरी, ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड. ओके. बिझनेस बॅकग्राऊंड, गव्हर्नमेंट जॉब्स किंवा जॉब्स करतात कुठेतरी, जॉब बिझनेस मध्ये जॉब आहे. ओके, राईट. मिक्स आहे, जॉब आणि ऍग्रिकल्चरची क्राऊड आहे, ते मिक्स आहे. मला एक सांगा मित्रांनो, शेतात कोणत्या माणसाला जास्त पैसे मिळतात? जो कॉन्ट्रॅक्टने काम घेतो. डेली वेजेसला पैसे मिळतात का? तो फक्त दिवस पूर्ण करायचा मागे असतो. राईट. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जेव्हा घेतो तर त्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. म्हणून आजच्या डेटमध्ये इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते सर्व काम कॉन्ट्रॅक्टवर देत आहे आणि ते चांगल्या एजन्सीज आहेत त्यांना हायर करतायत. तुम्ही बघा, दूरदर्शनचे जे न्यूज चॅनल होते ते चेंज झाले, ते पण कॉन्ट्रॅक्ट दिला सुधीर चौधरीला. का? 1.5 करोडला. कारण गव्हर्नमेंट अडॉप्ट करते लेटेस्ट ट्रेंड काय चाललंय न्यूज मधला, तो त्यांना अपडेट करायचा होता. सेम असंच आहे ना मित्रांनो, क्रिटिकल थिंकिंग, अडॅप्टेबिलिटी, लाईफ लॉंग लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या डेटमध्ये करिअर फ्लेक्झिबिलिटी खूप झालेली आहे. तुम्ही बघा, मुलं असं होतील आजच्या डेटमध्ये एक करिअर घेतलं, ते नाही पटत तो चेंज करतो, दुसऱ्या ठिकाणी जातो
आणि वेगवेगळे करिअर त्याला अडॉप्ट करावे लागतात. नेक्स्ट इयर, नेक्स्ट येस, ओके. सध्या काही मी त्या पीपीटीच्या माध्यमातून थोडंसं घेतोय की काही लोकांना वाचायला खूप इझी होईल की जे मी पॉईंट म्हणतोय ते, आणि मी मराठी एक्सप्लेन करतोय. तुम्ही बघा सध्या करिअर मध्ये काय झालेलं की मल्टिपल टाइम मुलं बदलत आहे आणि कंटिन्युअस लर्निंग क्रुशियल झालेलं आहे. तुम्ही बघा विंडोज 7 किती लोक वापरत होते, आता कोणतं आलेलं आहे विंडोज 11. मोबाईलला सॉफ्टवेअर आला का आपण अपडेट करतो की नाही, तर मोबाईलची हे डाऊन होतं परफॉर्मन्स. सेम वेळेमध्ये आज काय झालेलं आहे, नवीन जो माणूस शिकेल तो शिकणार आहे. स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट झालेला आहे आजच्या डेटमध्ये. त्याच्यासाठी स्ट्रेस जर करायचं असेल तर त्याला त्याचं करिअर चांगलं पाहिजे. नेक्स्ट, तर सध्या खूप लोक म्हणतात सर काउन्सिलरकडे जायचं काय. लोकांना असं एक म्हणजे ग्रामीण भागात मी पण एक शेतकऱ्याचं मुलगा आहे, असं वाटतं की सर की काउन्सिलिंगला जायचं कुठे, तिथे काही वेळाचं डॉक्टरांनी काही वेळा झालेलो आहे की मला काउन्सिलिंगची गरज आहे, असं खूप लोकांना वाटतं. पण मित्रांनो असं काहीच नाही. काउन्सिलर काय करतात, एक पर्सनलाइज ऍडवाइस देतात तुमचे रिसोर्स सपोर्ट करून, आणि प्रत्येकाची गरज वेगळी आहे सरांनी सांगितली, आणि त्याचं शॉर्ट असेसमेंट करायचं जे आता गणेश शिंदे सरांनी सांगितलं. पण प्रॉब्लेम काय होतो, आपला शॉर्ट आपण काढू शकतो का. आपल्याला एक न्यूट्रल पर्सन पाहिजे असतो जो आपला शॉर्ट काढतो. त्याच्यामुळे करिअर गायडन्स आता याची गरज वाढलेली आहे. आणि याच्यात पार्टनर कोण आहेत तुम्ही बघा, आता सध्या पॅरेंट पार्टनर आहेत. तुम्ही मला एक सांगा, जेवढे पॅरेंट इथे आलेले आहेत ते त्यांच्या मुलांच्या याच्यात पार्टनर आहेत की, आणि खूप आयडियल काय म्हणतात आपल्या इन्फ्लुएन्स ते मुलांना करिअर घ्यायला होतं, सपोर्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ठेवतात. आपल्याला काय करायचंय, बॅलन्सिंग करायचंय गायडन्स आणि इंडिपेंडन्स. दोघंही जर पालकांनी ठेवतात तर ते चांगल्यापैकी ग्रोथ करू शकतात. त्याच्यानंतर आपण काही चुका आपण टाळल्या पाहिजे मुलांची. जेव्हा करिअर निवडतोय तर नेमकं आपण चुका काय करतो, जे कॉमन मिस्टेक आहे जे आम्ही बघितले की आपण म्हणतो मुलाला नाही तू त्याला पॅकेज खूप जास्त आहे तू तेच करिअर घे, तू IT लाच जा, AIलाच जा, डेटा सायन्सलाच जा. किंवा एखादं काही मुलं येतात किंवा नाही तू मला पायलटच व्हायचंय. आता मला एक सांगा मित्रांनो, आपण पैसा बघून करिअर घेतलं पाहिजे का, फक्त पॅकेज बघून करिअर घेतलं चालेल का. खूप कठीण परिस्थिती आहे आणि याच्यामुळे स्ट्रेस तयार होतो. तर तुम्ही मुलाचं पॅशन आणि ऍप्टिट्यूड बघून तुम्ही तुमचं डिसिजन पुढचं घ्यायला पाहिजे. आणि आता खूप पालकांना असं वाटतं की करिअर गायडन्स आहे, पहिली ते चौथीला काय फरक पडणार आहे, करिअर बद्दल सर आमची मुलं तर खूप छोटे छोटे आहेत आणि असं एक सिस्टम डेव्हलप. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर का तुम्हाला क्लॅरिटी असेल तुमच्या एज्युकेशन चॉईसमध्ये आणि तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचं आहे तुमचा, तर जेवढ्या लवकर करिअर बद्दल विचार करा मुलांचं, तर तेवढं तुम्ही चांगले डिसिजन घेऊ शकता आणि लॉंग टर्म पण होऊ शकतो. एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. श्रुती सचिन राहणे म्हणून एक मुलगी आहे माझ्याकडे, ती 5th स्टँडर्डला आली. 5th स्टँडर्डला ती मुलगी आली. तर जेव्हा आम्ही अनालिसिस केलं आम्हाला समजलं की डिझायनिंगमध्ये खूप चांगली आहे, परफेक्ट आहे. तर तिला मी काही ऍक्टिव्हिटीज दिले की तू ॲडॉब फोटोशॉप हे ते असं डिझायनिंगचं काम कर. आता डिझायनिंगचं काम केलं तिने आणि नंतर कोविड लागलं, सर्व मुलं घरी होते आणि मग घरी येऊन पास झाले कोविडमध्ये मुलं. मग त्यावेळेस तिला जेव्हा हे पॅशन समजलं तिने खूप ड्रॉइंग केलं आणि युट्यूब चॅनल काढलं तिचं. त्या चॅनलचं नाव आहे सृष्टी आर्ट्स म्हणून. तर 3 वर्षात तिने तिच्या आता 1.25 लाख सबस्क्रायबर, किती 1,25,000 आणि 10वीची मुलगी होती. मला एक सांगा, 10वीची मुलगी 1.25 लाख सबस्क्रायबर आणि व्हिडिओज कोणते, फक्त डिझायनिंगचे. त्या मुलीला नॉर्मल आपण काय म्हणतो इंजिनियर डॉक्टर करत, मग आम्ही तिला काय सांगितलं की तुला एक डिझायनिंगची एक्झाम असते, UCET म्हणून एक्झाम आहे. UCET एक्झाम किती लोकांना माहिती आहे, UCET ओके, फक्त 3 लोकांना माहिती आहे, 4 लोकांना. मित्रांनो JEE सारखं UCET एक्झाम आहे. PCM घेऊन ह्या एक्झामला फक्त 14,000 मुलं बसतात आणि 2,500 लोक पास होतात. त्यातल्या IIT मुंबई सारख्या ठिकाणी 37 जागा रिझर्व्ह असतात UCET मधून. मग जर का आणि ही UCET मध्ये ना पॅन इंडिया टॉप 50 मध्ये आली, परिस्थिती नव्हती. ITM कॉलेज मुंबई आहे, त्या कॉलेजने 50% स्कॉलरशिप दिली त्या मुलीला. आता ती मुलगी फर्स्ट इयरला आहे आणि बॉलिवूडचा डिझाईनचा प्रोजेक्ट करते. तिचं युट्यूब चॅनलवर तिने माहिती टाकलेली आहे. तर तुम्ही बघा, जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल 12 वर्षाच्या अगोदर की मुलाचं स्ट्रेंथ विकनेस काय आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकता. आणि तो कशा ग्रोथ करू शकता ते आपण बघू.
आता काही लोकांना काही मीत असतात की सर करिअर गायडन्स आहे ना, काय गरज आहे की आम्ही तर खूप चांगलं करतोय, मग कशाला करिअर गायडन्सची गरज आहे. तरी बघा, स्ट्रगलिंग विद्यार्थ्याला गरज नाहीये. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अकॅडमिक परफॉर्मन्स आणि त्यांना हेल्प होतं करिअर डिसिजनसाठी आणि तुमचं करिअर फायनल करण्यासाठी पण काम होतं. का? कारण सध्या मार्केट एक डायनॅमिक झालेलं आहे, करिअर पाथ खूप बदललेला आहे आणि नवीन नवीन चेंजेस आपल्याला अडॉप्ट करायचे आहेत. आता पॅरेंट्सला काय वाटतं माहिती आहे का, की आम्हाला सर्व माहिती आहे सर, आणि मिसकन्सेप्शन असतो की सर मला सर्व माहिती आहे आणि आम्हाला जो ट्रेंड माहिती आहे त्याच्यावरच आम्ही त्याला टाकतो. तर असं नाही आहे की भरपूर गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि करिअर गायडन्स ही वन टाइम ऍक्टिव्हिटी नाही आहे. हे पूर्ण जॉबसाठी असतं आणि कंटिन्यू काम करता येतं आणि याचे खूप लॉंग टर्म बेनिफिट होतात. ते एज्युकेशन अलाइनमेंटला हेल्प होते, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि पुढे चांगल्यापैकी ग्रोथ होते. आणि त्याच्यानंतर जे स्टेप्स आहेत इफेक्टिव्ह करिअर गायडिंगमध्ये आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे करिअर घेताना, की बाबा लवकर जर कन्व्हर्सेशन सुरू केलं मुलांची, पॅरेंट्सची डिस्कशन की बाबा तुला काय करायचं काय नाही, आणि मिडल स्कूलमध्ये जर का सुरू केलं म्हणजे 5वी 6वी 7वीला, तर तुम्ही बघा की त्या ठिकाणी त्याला कोणत्या परीक्षा द्यायच्या आहेत. आणि आता तुम्ही बघा स्कॉलरशिप एक्झाम आहे, ATSC आहे, ओलिम्पियाड आहे, होमी बाबा आहे आणि खूप सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आलेले आहेत. ह्या जर एक्झाम द्यायची सवय झाली मुलांना तर पुढे त्यांना JEE सारख्या परीक्षा कधीही जात नाही. तर ह्या सर्व परीक्षांना तुम्ही बसवा आणि हे जे नवीन जे काही एक्झाम आहेत, जसं आपण सांगितले हजारिका मॅमने, ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर मुलं लहानपणापासून देतील तर त्याला पुढे भीती राहील का JEE किंवा नेट परीक्षेची, कारण तो दरवर्षी ती परीक्षा देतोय. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर डिसिजन घेऊ शकता आणि त्याला सवय असते आणि खूप ऑनलाईन रिसोर्स असतात आणि तुम्ही कॉलेजला पण व्हिजिट करायला पाहिजे. आणि स्टेप तुम्ही काय घ्यायला पाहिजे, प्रॉपर प्लॅन बनवायचं, फ्लेक्सिबिलिटी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही प्लॅन करायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करायचं. तर एक जस्ट हे नॉर्मल तुम्हाला मी ब्रीफ दिलं. आता लोक करिअर काउन्सिलर कधी येतात, पहिले तर लॉयर असेल तर लॉचा काही प्रॉब्लेम असेल तर लॉयरकडे जातात, हेल्थचा प्रॉब्लेम असेल डॉक्टरकडे जातात, आणि करिअर असेल तर पहिले रिलेटिव्हकडे जातात, मग इंटरनेटवर जातात, फिरून फार सक्सेसफुल झाले तर मग करिअर गायडन्सकडे. आणि हा म्हणजे खूप कमी लोक आहेत इंडियामध्ये की जे असं काम करत आहेत. मला एक सांगा मित्रांनो, इथे किती पॅरेंट्स आहेत किंवा विद्यार्थी आहेत, मला एक सांगा करिअर निवडताना आपण काय करतोय सध्या. म्हणजे करिअर निवडताना करिअर चुकलं तर काय अडचणी येतील. एक करिअर निवडलं मुलांनी तर काय अडचणी आपण फेस करू शकतो, कोणी सांगू शकतं. जर डॉक्टर व्हायचं, डॉक्टर नाही झालो किंवा इंजिनियर नाही झालो तर काय अडचणी येतील, थोडा विचार करा. फ्रस्ट्रेशन येईल. व्हेरी गुड. अजून तर बघा खूप वेळेस असं होतं, आम्ही याच्यावर ना लाखो स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचा सर्वे केलाय. खूप मुलं काय करतात की मित्र मैत्रिणी चालले म्हणून ते करिअर घेऊन टाकतात. काही जण आई वडील सांगतात म्हणून करिअर घेतात, काही जण पॅकेज भेटते म्हणून करिअर घेतात, काही जण पैसा भेटतोय म्हणून करिअर घेतात, काही जण नाव मिळते म्हणून करिअर घेतात. डू एग्री विथ मी? हे 4 पर्याय आहेत. मात्र क्लॅरिटी नसते, मला खूप गोंधळ असतो. करिअर तर घेऊन टाकलं आणि भारताची एज्युकेशन सिस्टम आपली इतकी छान आहे ना, एकदम सुपर आहे. 1 महिना अभ्यास करा, तुम्हाला फर्स्ट क्लास डिग्री भेटते, कोणतीही डिग्री भेटू शकते. डू एग्री विथ मी? म्हणजे ज्याला पण काय म्हणतो 11 महिने मुलं मजा मारतात, 1 महिना अभ्यास केला तरी ते मार्क कव्हर करतात. किती लोकांना वाटतंय योग्य आहे म्हणजे बोललो तर? तुलाच वाटत नाही की ऍक्सेप्ट करत नाही. आता होतं काय, ह्या अशाचमुळे आणि जे मार्क येतात 21 अपेक्षित वगैरे किंवा जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कोविडमध्ये 80-90% मिळाले लोकांना, फटाफट ऍडमिशन पण मिळून जातात आणि त्याला डिग्री पण मिळून गेली असं समजा. पण डिग्री मिळाल्यावर काय होतं माहिती आहे, जेव्हा तो काम करायला जातो ना ते कामच त्याला जमत नाही. म्हणजे काय होतं, वर्क आणि लाईफ बॅलन्स होईल का त्याचा? इंजिनियर तर झालंय पण त्याला इंजिनियरचं काम येतंय का? आणि जेव्हा जॉबला लागतो ना, सध्या परिस्थिती अशी आहे, म्हणजे सिंपल सांगतात ते परफॉर्म ऑन पेरिश. काय बोलले कॉर्पोरेटमध्ये? परफॉर्म ऑन पेरिश. परफॉर्म म्हणजे काय, एक तर तुम्ही परफॉर्म करा नाही तर पेरिश व्हा. आता त्यातलं मेन एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इलॉन मस्क. किती लोकांना माहिती आहे टेस्लाचा ओनर?
प्रत्येकाला माहिती इलॉन मस्क त्याच्या याच्यातून तो फायर कधी करतो माहितीये मित्रांनो? कोणी नाही सांगितलं हे काम होणार नाहीये त्याच दिवशी फायर. म्हणजे तो वाटेच बघत याला नोटीस पिरियड देऊ का काय देऊ. आता सेम कोण फॉलो करते? सर्व कंपनी हे फॉलो करते आणि प्रत्येक जण फॉलो करते. डू ऍग्री विथ मी? जर का परफॉर्मन्स नाहीये मग त्याला काय वाटतं एक कंपनी दुसरी कंपनी माकडासारखी उड्या मारतात. एन्झायटी वाढते, स्ट्रेस वाढतो, कामाचा प्रेशर वाढतोय. आणि मी सांगतो मी पुण्याला चाललो, मी इकडे चाललो आणि काय काम करतात आपल्याला माहिती. पण नंतर सांगतो बाबा इकडे शेती कर, नुसतंही लाव. याच्यामुळे स्ट्रेस वाढतोय, एन्झायटी वाढते, कामाचा प्रेशर वाढतोय आणि तो स्टकअप होतो, तो परफॉर्म नाही करू शकत. मग त्याला ना वेगवेगळे व्यसन लागतंय आणि ज्याला व्यसन लागत नाहीये तो डिप्रेशन सप्रेशन मध्ये जातोय आणि काही जण तर सुसाईड पर्यंत जातात. तुम्ही बघा कोटाला अशी परिस्थिती आहे की तिथे आपले जसे फॅन लावले ना अलाउड नाही कोट्यामध्ये, तिथे फक्त एसी अलाउड आहे. कारण कोण कधी आत्महत्या करायचं माहिती नाही. म्हणजे जे ऍटमॉस्फिअर होतं ना आजच्या डेटमध्ये, जे कॉम्पिटेटिव्ह युग झालेलं आहे ना ते खूप खतरनाक झालेलं आहे. मग त्याच्यामुळे आजच्या डेटमध्ये जी कॉम्पिटिशन आहे किंवा ज्या पद्धतीने मुलांना स्ट्रेस टाकला जातोय तर ते आत्महत्या पण करतायत. मग मी पालकांना एक सांगेल की तुम्ही एवढा स्ट्रेस काय टाकताय मुलावर की जी आत्महत्यापर्यंत पोहोचताय. नाही तुला एक नंबरच यायला पाहिजे, तुला फर्स्टच यायला पाहिजे. मला एक सांगा हे योग्य आहे का मित्रांनो? सध्या परिस्थिती अशीच आहे का? मग ह्याच्यात काय होते तुम्ही मला सांगा. 3 गोष्टीचं नुकसान होतंय. एक तर नॉर्मल जी स्कूल आहे, आता मी सांगितलं की इथे फीस खूप कमी आहे शिवदत्ताची. मी बाल स्कूल वगैरे नाशिकला आमच्याकडे आहे 2.5-3 लाख 4 लाखाच्या खाली फी नाही आहे. मी ते बघितलं खूप कमी फीज आहे इथे. म्हणजे इतक्या कमी फी मध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर स्कूल अवेलेबल करून देते. तर जो पैसा आहे तुमचा तो वेळ झाला जर करिअर चुकलं तर राईट. आज इंजिनिअरिंगला कमीत कमी 10-15 लाख रुपये लागतात, पुढे 30 ते 40 लाख रुपये एका मुलावर. म्हणजे काय गेलं जर करिअर चुकलं तर पैसा गेला, दुसरा टाइम गेला. टाइम परत येईल का मित्रांनो? एफर्ट्स परत येतील का? जे विद्यार्थी मित्र बसलेत मला एक सांगा, टाइम, एफर्ट्स आणि मनी तुम्ही कशाला व्हॅल्यू कराल? टाइम, एफर्ट्स, मनी कशाला व्हॅल्यू कराल? टाइमला व्हॅल्यू करणार जास्त लोक. मित्रांनो तिघं इम्पॉर्टंट आहे. टाइम, पैसा आणि एफर्ट्स तिघं खूप इम्पॉर्टंट आहे. आईवडील 1-1 रुपये घाम काढतायत आणि मग फीस भरताय आणि एफर्ट्स परत येणार नाहीये. आता जर का योग्य करिअर आपल्याला निवडायचे तर आपण काय बघायला पाहिजे? योग्य करिअर निवडण्यासाठी काय बघायला पाहिजे? आपण चुकलं तर आपण बघितलं की खूप सारे प्रॉब्लेम आहेत. पण योग्य करिअरसाठी आपण काय बघायला पाहिजे? काय बघायला पाहिजे? हँड रेज करा ना प्लीज. एवढा सिंपल प्रश्न आहे. आपण करिअर निवडतोय, करिअर निवडीसाठी एखाद्याला सांगितलं की फोन घ्यायचं काय काय बघशील? जर कॅमेरा, बॅकअप, ब्रँड, हे ते तो लगेच आवाज सुरू झाला असतो. पण करिअर निवडायचं म्हटल्यावर आवाज येतोय का? आवड बघायला पाहिजे. ओके, व्हेरी गुड, फंटास्टिक. हा हॅलो, स्ट्रॉंग स्किल काय हे बघायला पाहिजे. स्ट्रॉंग विल बघायला पाहिजे की त्याचं काय. व्हेरी गुड, फंटास्टिक. अजून मी एक इंटरॅक्शन करायला येतोय. येस, आपल्यामध्ये काय क्षमता आहे त्या क्षमता ओळखायला पाहिजे. क्षमता बघायला पाहिजे. परफेक्ट. अजून काय बघायला पाहिजे मित्रांनो? व्हेरी गुड, खूप छान रिस्पॉन्स आहे. मला माहिती आहे अकलूज एकदम स्ट्रॉंग आहे. काय बघायला पाहिजे? इकडून काही मित्र बसलेत माझे तिथे, युवा मित्र. काय बघायला पाहिजे मित्रांनो? येस, टॅलेंट बघायला पाहिजे. ओके मित्रांनो, हा एक जो पॉइंट घेतो ना मी, तो सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 9 गोष्टी बघायला पाहिजे. किती? 9 गोष्टी बघायला पाहिजे. सर्वात पहिले तुम्ही बघायला पाहिजे तुमचा स्वभाव कसा आहे का. मला एक सांगा, सरांनी एक मार्केटिंगचं एक्झाम्पल दिलं आणि एखादा बोलतच नाहीये आणि आपण त्याला सांगितलं की बाबा जा मार्केटिंगला, काय होईल? जायचं काय काम लावलं मला?
आणि स्वभाव तर काही बदलत नाही आणि जेवढे भांडण होत आहे ना असते फक्त स्वभावावरून होतं. रिलेशनशिप घ्या, कंपनी एम्प्लॉई घ्या, स्वभाव बदलतो का कोणाचा? मेन म्हणजे स्वभाव आपण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय बघायला पाहिजे, खरोखर आपल्याला आवड आहे का त्याच्यात. आवड म्हणजे आज RCB जिंकलं तर क्रिकेटर व्हायचं, उद्या आपण पिक्चर बघितला छावा तर लगेच आपलं तसंच होतं की आम्हाला ऍक्टर व्हायचं. अशी रोज बदलणारी आवड राहिली तर काय होईल. एक कार्डियक सर्जन झाला, तो म्हटला की सर खूप बोर झालं कार्डियक सर्जरी करून, आता मला नाही करायची. आवड ही लाईफ टाईम साठी पाहिजे. डू एग्री विथ मी? मग ती आवड तुम्हाला शोधली पाहिजे. नंतर तुम्ही बघायला पाहिजे की तुमच्या अभ्यासाची पद्धत काय आहे. आता NAP प्रमाणे किंवा जे स्कूल आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, 3 पद्धती आहेत अभ्यासाच्या. कोणी सांगू शकतं मला 3 पद्धती अभ्यासाच्या कोणत्या? कारण आपल्याला रोज अभ्यास करायचा आहे. वाचन, ओके ग्रेट, व्हेरी गुड. हे बघा 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे, काही लोक वाचून करतात म्हणजे व्हिज्युअल लर्नर आहेत, काही ऑडिओ लर्नर आहेत जे ऐकून करतात, काही प्रॅक्टिकल लर्नर असतात, काही रीड अँड राईट आहेत. आता एखाद्याला बिझनेस करायचा आहे, त्याला व्हिज्युअल, त्यानुसार पुस्तकं वाचतोय, करेल का बिझनेस? मेडिकलला जायचं तो प्रॅक्टिकल काम करतोय, होईल का तो डॉक्टर? हे बघा, जे प्रोफेशन आहे ना त्याच्या अभ्यासाच्या पद्धती पण त्याच्याशी सुसंगत पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज काय. आता या व्हॅल्यूजमुळेच खूप गोळ आहे. व्हॅल्यूज म्हणजे आपण काय म्हणतो मराठीत याला नीतिमूल्य. हे बघा, काही जणांचे नीतिमूल्य असे आहेत की सर मला आहे ना कॉम्पिटिशन खूप आवडते. दुसरं काय म्हणेल, सर मला कॉम्पिटिशन नाही. कोणी म्हणेल मला 8 तास काम करायचं, कोणी म्हणेल सर 4 तास मी काम करतो. कोणी काय म्हणेल की मला सर टायमिंग प्लॅनिंगचं काम द्या, कोणी म्हणेल सर प्लॅनिंग बिलकुल नको, लास्ट मोमेंटला काम द्या मला. आणि याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. तर तुमचे नीतिमूल्य तुम्हाला माहिती आहेत का? 10चे 10. काही जण म्हणतात सर मला रोज नवीन काम पाहिजे, कोणी म्हणतात सर एकच काम रोज द्या. खूप फरक आहे की नाही याच्यात. आणि नंतर आला स्किल्स, जे सर्वात इम्पॉर्टंट सांगितलं. ते बघा, एखादा इंजिनियर आहे त्याला 10,000 पगार आहे आणि दुसऱ्याला 10 लाख पडले, हे त्याच्या स्किलवर डिपेंड आहे. तर तुमचे स्किल कोणते आहेत आणि स्किलचे प्रकार किती आपल्याला माहिती आहे का? आपण म्हणतो नाही मी असतं पहिलं, तर ते स्किल कोणते हे पण आपण बघू इथे. आणि नंतर आपण बघू आपल्या क्षमता आहे का, एबिलिटी आहे का. समजा सचिन तेंडुलकर व्हायचं उन्हातच उभा राहत नाही, होईल का तो सचिन तेंडुलकर? काय होणार. नंतर हेल्थ बघायला पाहिजे, आपली हेल्थ कशी आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा फायनान्शियल कंडिशन बघायला पाहिजे, फॅमिली, स्पिरिच्युअल, तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड कसं आहे, घराची कंडिशन कशी आहे फायनान्शियली. खूप मुलं म्हणतात, आता गावाकडचे लोक म्हणतात पुण्याला जायचं, पुण्या मुंबईचे म्हणतात सर आम्हाला अब्रॉडला जायचं. आणि आता गावाकडचे लोक म्हणायला लागले सर अब्रॉडला जायचं, इथे थांबायचंच नाही इंडियामध्ये. आणि तो गेला का परत येत नाही. पण मी सर्वांना एक सांगतो, सध्या इंडियाची ग्रोथ खूप चांगली आहे, तर ते पण तुम्ही बघा. मित्रांनो, या सर्व गोष्टी बघितल्या आणि मग करिअर निवडलं तर कसं राहील. 9च्या 9 काय काय सांगितलं आपण? स्वभाव, आवड, अभ्यासाची पद्धत, नीतिमूल्य, स्किल्स आणि एबिलिटीज आणि फॅमिलीज, या सर्व गोष्टींचा विचार केला आणि मग करिअर घेतलं तर कसं राहील. किती लोकांना वाटतं योग्य आहे? कॅन यू रेज द हँड की सर एवढ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ओके, व्हेरी गुड. आता हे सर्व गोष्टींचा विचार केला आणि मग करिअर घेतलं ना तर आपल्या आवडीचं काम मिळतं. आपण जे आवडतो तेच काम आपल्याला मिळतं. याच्याने टाइम, पैसा, एनर्जी पण सेव्ह होतो आणि आपण चांगल्यापैकी काम करू शकतो. आणि पुढे आपण एखादा ध्येय ठेवायला पाहिजे. मेन म्हणजे काय होतं, उद्दिष्टच नाहीये. आपण इथे आलो अकलूज बस स्टँडला आणि सांगितलं की कोणत्या बसला बसायचं तेच माहित नाही, तर काय होईल. कोणत्या बसमध्ये बसणार, पुणे जाणार की कोल्हापूर जाणार. सेम करिअरचं आहे. मग आपण काय करतो, व्हाया काम करतो. तर आपलं गोल्स, एबिलिटीज, पर्सनॅलिटी आणि व्हॅल्यू हे बघून आपण निर्णय घ्यायला पाहिजे की नेमकं आपण काय करायला पाहिजे. आणि मित्रांनो, टॅलेंट आहेत ना 2 टाईपचे आहेत. तर टॅलेंट कोणते आहेत? एक आहे जन्मजात टॅलेंट जे देवाने दिलेलं आहे आणि एक आहे ॲक्वायर्ड टॅलेंट. जन्मजात टॅलेंट म्हणजे काय, जे काम करून खूप आपल्याला समाधान मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि ॲक्वायर्ड टॅलेंट परिस्थितीनुसार आपण काम करतोय. मित्रांनो, दोघांमधून कोणतं टॅलेंट योग्य आहे? जन्मजात टॅलेंट चांगलं आहे का ॲक्वायर्ड टॅलेंट चांगलं आहे? बघा, जन्मजात टॅलेंटमध्ये आनंद मिळतो, खूप चांगल्यापैकी काम होतं. आणि ॲक्वायर्ड टॅलेंट काय, परिस्थिती आली ना आपण काम करतोय.
कोणतं टॅलेंट बेटर आहे? इनबॉर्न चांगलं का ॲक्वायर्ड चांगलं? दोघं पाहिजे. परफेक्ट. ऍक्च्युली दोघं आपण बघायला पाहिजे. आता जन्मजात टॅलेंट कसा बघणार? खूप लोकांना वाटतं ना आपल्या जन्मजात टॅलेंटच नाही सर, आम्ही काय करणार? मग परिस्थिती चालली तसं चाललंय. पण 90% लोक फक्त ॲक्वायर्ड टॅलेंटवर काम करतात. मग बॉर्न टॅलेंट जर बघायचं असेल तर 3 गोष्टी युनिक आहेत. एक तर डीएनए, फिंगरप्रिंट, आय रेटिना. कोणाचं मॅच होतात का? तिघं आधार कार्डवर हेच घेतले जातात. आणि फिंगरप्रिंट, आय रेटिना, डीएनए कोणाचं मॅच नाही हो. तर एक सायन्स आहे ज्याला आपण म्हणतो डर्मॅटोग्लायफिक. डर्मा म्हणजे स्किन आणि ग्लायफिक्स म्हणजे त्याच्यावरचं कार्विंग. तर याच्यात 200 वर्षाचा रिसर्च झाला याच्यावर. आणि याच्यावरून आहे ना आपण मल्टिपल इंटेलिजन्स बघतो. आता जी एनएपी म्हटलं ना हजारिका मॅमने, एनएपी मध्ये मल्टिपल इंटेलिजन्सवर काम आहे. आणि जेवढे टीचर्स आहेत त्याच्यावर कुठे काम होते? मल्टिपल इंटेलिजन्सवर काम होते. तर फिंगरप्रिंट आणि ऑनलाईन असेसमेंटने आपण मल्टिपल इंटेलिजन्स ओळखतो. या मल्टिपल इंटेलिजन्स वरून जर तुम्ही करिअर घेतलं तर तुम्ही हॅपी राहाल. आता हे मल्टिपल इंटेलिजन्स कोणते आहेत आणि कसे आहेत याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल का तुम्हाला? काही काळाची गरज आहे. जो एनएपी पूर्ण आहे ना तो इथे आम्ही कव्हर करतोय आणि त्याचं ऍप्लिकेशन कव्हर करतोय, जेणेकरून जे पहिलीचे 4थी किंवा 7वीचे मुलं आहेत तुमच्या आता ते ह्याच मार्गाने पुढे जाणार आहेत. कारण आता सब्जेक्ट सिलेक्शन 8वी पासून होणार आहे. 10+2 बंद होतंय. 10+2 आता नवीन एज्युकेशनची पॉलिसी आलेली आहे. तिथे 8वी पासून तुम्हाला पुढे आहे आणि सेम या शाळेत हे अप्लाय होणार आहे. मग आता इथे आपण काय बघतोय? 8 इंटेलिजन्स कोणते? इंट्रापर्सनल म्हणजे काय? स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असते. इंटर म्हणजे ज्याला लोकांशी चांगलं कनेक्ट करता येतं. लॉजिकल म्हणजे ज्याचा खूप विचार करणारी लोक आहेत. लिंग्विस्टिक म्हणजे खूप गप्पा मारायला आवडतं, बोलायला आवडतं, लँग्वेज यांना आवडते. नॅचरलिस्टिक आहे जे लोक ज्यांना दया माया खूप असते. आणि जे लोक शेतीत आत्महत्या करतात ना ते नॅचरलिस्ट नसतात. कारण नॅचरलिस्ट नसतात. तर आणि एक्झिस्टेन्शियल आहे. तर त्या आता याच्या वाला आपण बघू की 10वी-12वी नंतर याच्या बेसवर काय वाट आहे नेक्स्ट. हे बघा जे लँग्वेज मध्ये सांगले मित्रांनो, 10वी-12वी नंतर हे जे पालक आहेत किंवा लहान मुलांपासून हे लँग्वेजच्या करिअरमध्ये जाऊ शकतात. ऑथर, जर्नलिस्ट, पोएट, रायटर, अँकर, न्यूज रीडर. नेक्स्ट जे लॉजिकल इंटेलिजन्स वाले आहेत ते एबिलिटी करतात. नंबर्स, प्रॉब्लेम सॉल्विंग त्यांना आवडतात, रिझनिंग करतात, अनालिसिस करतात. तर हे लोक चार्टर्ड अकाउंटंट, कम्प्युटर प्रोग्रामर, ऑडिटर, बँकर, इकॉनॉमिस्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर जे लोक ज्यांची बॉडी लँग्वेज किंवा फिजिकल फिटनेस खूप चांगला आहे असे लोक स्पोर्ट्स, क्रिकेटर, ऍक्टर, ऍथलीट, डान्सर, कोरिओग्राफर, क्राफ्ट्समन, ड्रामा आर्टिस्ट हे होऊ शकतात. नेक्स्ट काही एबिलिटी टू इंटरप्ट करतात, काही स्केच मेंटल स्पेस असतात. आता तुम्ही बघा ज्याला पायलट, आर्किटेक्ट व्हायचं त्याला स्पेशियल इंटेलिजन्स खूप हाय पाहिजे. सिव्हिल इंजिनियर, ड्रॉप्समन, आर्किटेक्ट, ग्राफिक डिझायनर किंवा इंटेरियर डिझायनर. नेक्स्ट जे नेचर म्हणजे निसर्ग ज्याला आवड आहे, अॅनिमल प्लांट लवर आहे, सिनरी आहे, तर वेटरनरी, अॅनिमल आर्किओलॉजी, फोटोग्राफी, शेफ ही करिअर आहे. नेक्स्ट जे ॲक्वायर्ड टॅलेंट आहे त्याच्यात आपण जे बघतोय की अप्टिट्यूड टेस्टमध्ये हे स्किल असतात, त्याच्यात एक पर्सनॅलिटी असते आणि इंटरेस्ट असतो. याला मिक्स करून याला लगभग 3000 करिअर आहे. नेक्स्ट या 3000 करिअर मधून 40-50 करिअर काढले जातात आणि मग आपण जर करिअर घेतलं तर योग्य असतं. टोटल 3000 करिअर आहेत मित्रांनो. नेक्स्ट आणि टोटल 1400 एंट्रन्स एक्झाम आहेत पूर्ण भारतामध्ये आतापर्यंत ज्या द्याव्या लागतात. नेक्स्ट आणि टोटल 1.5 लाख कोर्सेस आहेत भारतात आणि 10,000 भारतातले कॉलेजेस आहेत. हा सर्व डेटा आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्याची मी तुम्हाला लिंक पण देतोय आणि इंटरनेट कनेक्ट करून एक दाखवा की ते कसं बघायचंय. कारण इतके करिअर आहेत ना 1 तासात कव्हर करणं खूप डिफिकल्ट आहे. राईट. म्हणून हे सर्व पालक हे करिअर आरामात घरी बघू शकतात त्यांच्या सोयीने, त्यांच्या ह्याच्याने. याचा मी सर्व डिटेल्स पण तुम्हाला शेअर करणार आहे. नेक्स्ट आणि 25 कंट्रीज, 1200 युनिव्हर्सिटीज आहेत वेगळ्या वेगळ्या. नेक्स्ट करिअरमध्ये आणि 100पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज ऑनलाईन झालेल्या जे UGC अप्रूव्ड आहे. मग आता काय होते, ऑनलाईन लर्न करून पण तुम्ही शिकू शकता. BA, BCom, BBA, LLB
ह्या सर्व कोर्सेस आता ऑनलाईनला पण आलेले आहेत आणि एक्झाम पण ऑनलाईन असते. नेक्स्ट मित्रांनो, एक सर्वात इम्पॉर्टंट मी एक टॉपिक घेतला. नॉर्मल करिअर सर्वांना माहिती आहे, राईट, पण पुढच्या 20 वर्षात कोणते करिअर जास्त चालतील तेवढे मी फक्त कव्हर करतोय आणि तेवढे बिझनेस पण कव्हर करतोय की जे पुढच्या 20 वर्षात चांगले राहणार आहेत आणि नंबर 1 ला आहे. कारण आपल्याला कुठे जायचे, सध्या टॉपला जायचे आणि खूप पालक विचारतात सर सध्या ट्रेंडिंग करिअर काय ते आम्हाला सांगा. मी फक्त ट्रेंडिंग करिअर इथे घेतोय कारण सर्व करिअर घेणे खूप जिगरीचं काम होतं. नेक्स्ट हे बघा मित्रांनो, AI आणि मशीन लर्निंग 12वी सायन्स नंतर हे करिअर घेता येतं. हे डिमांडमध्ये काय आहे, कारण AI तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक इंडस्ट्रीला येतोय, हेल्थ केअर, फायनान्स, फिनटेक, प्रत्येक ठिकाणी. आणि याच्यासाठी काय स्किल लागतं तुम्हाला, प्रोफिशियन्सी, पायथॉन, टेक्फ्लो, डीप लर्निंग, डेटा अनालिसिस लागतं. एज्युकेशन पार्ट तुम्ही कोणती कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI किंवा रिलेटेड फील्ड घेतलं तर तुम्ही या क्षेत्रात काम करू शकता. AI इंजिनियर, मशीन लर्निंग, डेटा सायंटिस्ट याला खूप चांगला पगार आहे. सध्या याचा पगार 5 लाखापासून तर 25 ते 30 लाखापर्यंत पगार आहे सॅलरी. आणि तुम्हाला याच्यासाठी JEE ची एक्झाम द्यावी लागते. MSc CET करून पण कॉम्प्युटर सायन्स करून जाऊ शकतात. BSc कम्प्युटर, BCA करून पण तुम्ही AI डेटा सायन्सला जाऊ शकता. नेक्स्ट दुसऱ्या मित्रांनो, बघा सर्व ऑनलाईन होत आहे, त्याच्यामुळे सायबर फ्रॉड खूप वाढत आहेत आजच्या डेटमध्ये. तुम्ही बघा, आपण फोन केला की लगेच अमिताभ बच्चनचा आवाज येतोय सध्या की कोणाला OTP नंबर शेअर करू नका. मग हे पण करिअर खूप वाढणार आहे. 11वी 12वी सायन्स करून आहे ना, एक सायबर सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून आहे. तर तुम्ही बघा सध्या सायबर अटॅक खूप जास्त होत आहेत. काही बँकेलाच प्रॉब्लेम होतोय. म्हणून जर तुम्हाला नॉलेज आहे सिक्युरिटी प्रोटोकॉलचे, इथिकल हॅकिंगचे, नेटवर्क सिक्युरिटीचे आणि रिस्क मॅनेजमेंटचे, तर सायबर सिक्युरिटीमध्ये एक डिग्री असते. IT ची डिग्री पण घेऊ शकतात. कम्प्युटर सायन्सची पण तुम्ही कोणती डिग्री घेऊ शकता. सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, इथिकल हॅकर, सिक्युरिटी मॅनेजर म्हणून करिअर आहे. आणि हे जे करिअर आहे मित्रांनो, याला खूप चांगलं आहे. कमीत कमी सॅलरी 5-6 लाखापासून सुरू होते. ही पण 30 ते 40 लाखापर्यंत याचं पॅकेज आहे. नेक्स्ट आणि सध्या तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, रिसोर्सेस खूप कमी आहे. पाणी, एअर, म्हणजे जे पंचमहाभूत ते दिवसेंदिवस कमी होत आहेत. आता काय होत आहे, तुम्ही बघा सोलरकडे इंडिया खूप वाढत आहे आणि पाण्याचे पण खूप प्रोजेक्ट येत आहेत. तर ह्याला आपण म्हणू रिन्युएबल एनर्जी. तर जे लोक आता ग्लोबल शिफ्ट काय होत आहे की आपल्याला सर्व इलेक्ट्रिकल गाड्या येत आहेत बघा, तर त्या इलेक्ट्रिकल गाड्या पुढे अजून वाढणार आहेत की नाही, राईट. मग याला रिन्युएबल एनर्जी लागते. आणि मग जी डिग्री याच्याकडे असेल किंवा एनर्जी सिस्टीम आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स म्हणून पण एक डिग्री आहे. म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं कॉम्बिनेशन आहे, राईट. रोबोटिक्स आहे, रोबोटिक्स म्हणजे काय, मेकॅनिकल आणि AIचं कॉम्बिनेशन आहे. ह्या डिग्रीज घेऊन आहे ना तुम्ही रिन्युएबल एनर्जीमध्ये सोलर एनर्जी इंजिनियर, विंड टर्बाईन इंजिनियर किंवा एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करू शकता. नेक्स्ट हेल्थकेअर स्पेशालिस्ट आहे. आता खूप डिमांड हेल्थकेअरची. सध्या काय होते, डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे. पेशंट ट्रीटमेंट किंवा कोविड नंतर सांगितलं की सर्व लोक जात आहेत, इथे ना मेडिकलचं नॉलेज पाहिजे. काही लोक इथे नर्सिंग मधले पण आहेत. तर मी त्यांना एक सांगू इच्छितो मित्रांनो, नर्सिंगसाठी अब्रॉडमध्ये खूप चांगलं करिअर आहे. दुबई, गल्फ कंट्रीजमध्ये ना नर्सिंग मिळत नाहीये आणि मॅक्सिमम केरलियन किंवा जे साऊथ इंडियन्स आहेत त्यांचं डॉमिनेटेड सेक्टर आहे. ज्याला MBBS करायचं आहे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. जर त्याने भारतातलं नर्सिंग केलं, BSc नर्सिंग, आणि तो नर्सिंग म्हणून गेला, तिथलं मेडिकल करून तो मेडिकल डिग्री घेऊ शकतो फॉरेनमध्ये. एकदम शॉर्टकट रस्ता आहे, पण खूप लोकांना माहिती नाही. आणि नर्सिंगचे जे वेजेस आहेत ते अब्रॉडमध्ये खूप जास्त आहेत. मग जर का तुम्हाला इंग्लिश खूप तुमची चांगली आहे, जर्मन चांगली आहे किंवा फॉरेन लँग्वेजेसमध्ये चांगलं स्किल केलं तर जे नर्सिंगचे स्टुडंट्स आहेत ते चांगलं काम करू शकतात. किती लोक आहेत इकडे नर्सिंगचे, नर्सिंग कॉलेज किंवा इकडचे? ओके, खूप लोक आहेत. ओके, सो बेस्ट ऑफ लक टू ऑल नर्सिंग. खूप चांगलं करिअर आहे आणि येणाऱ्या काळात याची खूप गरज आहे. आणि तुम्ही पुढे ना हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पण जाऊ शकता. एक MBA हॉस्पिटल मॅनेजमेंट आले, हेल्थकेअर मॅनेजमेंट आहे, तर हे करिअर पण नर्सिंगवाले करू शकतात. आणि डिलीट हेल्थ इन्फॉर्मेटिक्स एक नवीन आता आलेलं, तुम्ही बघा 1.5 करोड सॅलरी आहे. त्याला JEE नीट काहीच लागत नाही. 11वी 12वी PCMB घ्यायचं. BTech इन बायोइन्फॉर्मॅटिक्स, बायोलॉजी आणि IT याचं कॉम्बिनेशन आहे. जे कोविन ॲप आपण वापरलंय मित्रांनो, ते कोविन ॲपचं जे बनवलेलं आहे ते बायोइन्फॉर्मॅटिक्सवाल्यांनी बनवलेलं आहे. याचे फक्त महाराष्ट्रात 4 कॉलेज आहे आणि अब्रॉडला कमीत कमी 1 ते 1.5 करोडची सॅलरी आहे US मध्ये. आणि खूप इझी आहे. म्हणजे ज्याला IT आणि बायोचं कॉम्बिनेशन आहे असे आता कोर्सेस आलेले आहेत बायोइन्फॉर्मॅटिक्स.
तर ते पण याच्यातच येतं. बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे, म्हणजे तुम्हाला कोणाचा हात तुटला, पाय तुटला किंवा नवीन काही तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे, बायोमेडिकल डिव्हाइसेस आहेत, ते पण याच्यातच येतं. म्हणजे कम्प्युटर आणि बायो असं कॉम्बिनेशन आहे. पुढे टेलिमेडिसिन होणार आहे. म्हणजे आता तुम्ही बघा, टेलिफोन व्हिडिओ कॉलवरून स्पेशल ट्रीटमेंट दिलं जातं. तुम्हाला जायची गरजच नाही पुण्याला, मुंबईला. हे खूप एक्सक्लुझिव्ह करिअर येतात मित्रांनो, आणि याला खूप डिमांड राहणार आहे पुढे येणाऱ्या काळात. नेक्स्ट तुम्ही बघा, डेटा सायन्स. आज सर्वात जास्त महाग काय माहिती आहे मित्रांनो? अंबानीने डेटा सर्वांना देऊन टाकला, 1.5 GB 2 GB. तो डेटा नाही आहे, ठीक आहे, तो फक्त नेटचा डेटा आहे. हा जो डेटा आहे तो डेटा आहे की तुमचं पॉप्युलेशन अप्रोच किती आहे, किती लोक अमेझॉन फ्लिपकार्टला किती परचेस करताय, काय आहे. तुम्ही बघा, एक जर शूज घ्यायचे टाकलं तर लगेच तुम्हाला खूप आहे सुरू होऊन जातं अमेझॉन फ्लिपकार्टवर, आणि इतक्या शूज मिळतात तुम्ही लगेच शूज घेऊन टाकतात. हा डेटा करन्सी आहे. तुम्ही हॉस्पिटलला जरी एक नंबर घेतला ना, बर्थडे वगैरेचे विषय सुरू करून टाकतात ते. हा डेटा म्हणजे लोकांचे नाव आणि नंबर महत्वाचे झाले, तो हा डेटा आहे. तसंच तुम्हाला डेटा अनालाइज करून तुम्हाला त्या कंपनीचं किंवा काही सॉफ्टवेअर वापरून काम करावं लागतं. ती हायस्ट पेइंग जॉब आहे. डिग्री इन डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, बिझनेस इंटेलिजन्स अनालिस्ट, हे करिअरला खूप डिमांड येणार आहे का. याला कम्प्युटर डिग्री घेऊन MBA याच्यात आपण करू शकतो. नेक्स्ट, आणि जे ऑलरेडी करतायत त्यांना ऑनलाईन डिग्री पण फॉरेनची घेता येते. त्याच्यानंतर तुम्हाला रोबोटिक्स इंजिनिअरिंग. बघा, आता माणसं काम करायला तयार नाही. आता तुम्ही बघा, शेतामध्ये पण ट्रॅक्टर किंवा टिलर, छोटे छोटे गोष्टी आलेल्या आहेत, राईट. आता इव्हन जे JCB आले त्याच्यामुळे किती काम फास्ट होत आहे. JCB नदी पण रोबोट. सेम टाइममध्ये जर तुम्ही बिल्ड केले रोबोट्स मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर आणि लॉजिस्टिक्ससाठी, याला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. याला स्किल काय लागतं, ज्या माणसाला रोबोट डिझायनिंग येतं, प्रोग्रामिंग येतं, मेकॅनिकल स्किल येतं, या इंटिग्रेशन येतं, तुम्ही ते जाऊ शकतो. तर याला कोण करू शकतो, तर तुम्ही रोबोटिक्समध्ये पण डिग्री घेऊ शकता, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. तर बघा मित्रांनो, आजच्या डेटमध्ये कोणती इंजिनची डिग्री घ्यायला इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करता हे इम्पॉर्टंट आहे आज, आणि तुम्ही कोणतेही स्किल शिकू शकता आज. आणि एक्झाम्पल काय, रोबोटिक्स इंजिनियर, ऑटोमेशन स्पेशालिस्ट, मेकॅट्रॉनिक्स इंजिनियर. सर्वांना लाईट फॅन पण बंद करायचा त्रास नको, त्याला बटन बंद करून सर्व पाहिजे आज, म्हणून याला खूप ग्रोथ येणार आहे पुढे. नेक्स्ट, हे बघा, सर्व काही आज व्हॉट्सअपवर चालू आहे मार्केटिंग. फ्रीमध्ये व्हॉट्सअप फ्री आहे, पण व्हॉट्सअप किती जास्त कमवतो मेटा, फेसबुक ॲड किंवा हे. तर कोणताही करिअर असेल ज्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेझेन्स नसेल, तो बिझनेसच नाही करू शकत. ते SEO, कंटेंट मार्केटिंग, सोशल मीडिया, डेटा अनालिटिक्स, एज्युकेशन पाथ, याच्यावर जर काम केलं तर डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, SEO, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी लागतात. तुम्ही बघा, आता जे इलेक्शन होत आहे हे जास्त करून सोशल मीडियावर पहिले लढले जात आहेत, मग 1 to 1 होत आहे. कोणी पोहोचते का लोकांपर्यंत डायरेक्ट सोशल मीडिया आहे, डाटा नंबर असेल तर. तू एग्री विथ मी? याच्यात पण खूप छान करिअर आहे. नेक्स्ट, जेनेटिक काउन्सिलर आले, ती थोडी वेगळी फील्ड आहे. जेनेटिक काउन्सिलर काय, तुम्ही बघा, येणाऱ्या काळात आहे ना, जेनेटिक प्रॉब्लेम खूप होत आहे, DNA किंवा त्यांचे, तर जेनेटिक टेस्टिंग आता होते. त्याला एक काउन्सिलर लागते, जेनेटिक नॉलेज काउन्सिलिंग, क्रिटिकल थिंकिंग, त्याची मास्टर डिग्री लागते जेनेटिक काउन्सिलिंगमध्ये. आणि याचा सॅलरी खूप हाय असतं. क्लिनिकल जेनेटिक्स, जिओमिक्स कन्सल्टंट, जेनेटिक काउन्सिलर हे काय करतात, तुमचा DNA बघून सांगू शकतात की तुम्हाला काय आजार होऊ शकतो आणि कोणता आजार आला तर त्याला कसं हँडल करायचं, DNA वर काम करतात लोक. नेक्स्ट, आता आपण खूप लोक शेतकरीशी आणि फूडशी कनेक्टेड आहेत, आणि मला वाटतं अकलूजमध्ये ना रॉ मटेरियल खूप आहे, लाईक शुगर केन, साखर, अल्कोहोल किंवा याचं प्रोडक्शन खूप आहे. तर आता बघा, पॉप्युलेशन वाढते, तोंड वाढत आहे, पण जमीन तेवढीच आहे. मग इथे नवीन असे लोक येणार आहेत की जिथे ना आपल्याला सस्टेनेबल ग्रोईंग पॉप्युलेशनसाठी एन्व्हायरमेंटल सायन्स, सस्टेनेबल प्रॅक्टिस किंवा अग्रोनॉमी, म्हणूनच आपल्याकडे इकडे ॲग्रिकल्चर कॉलेज पण आहे माझ्या मते, की ते नवीन नवीन गोष्टी अप्लाय करत आहेत. आणि फूड टेक्नॉलॉजीज, डिग्रीज इन ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंटल सायन्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या वेळेमध्ये. ॲग्रोनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चरसाठी खूप जास्त स्कोप आहे. आणि जिथे जी गोष्ट पिकते त्याला प्रोसेस करून आपण अब्रॉडला 200 कंट्रीजपर्यंत आज एक्सपोर्ट करू शकतोय. आणि भारत हा खूप मोठा एक्सपोर्टिंग हब झालेला आहे. तुम्हाला एक सांगतो, नाशिक जवळ एक आहे, फक्त पोळी बनवतात. एक पोळी आहे, 6 महिने पोळी टिकते आणि रोज 1 लाख पोळ्याचं प्रोडक्शन करतात आणि सर्व गल्फ कंट्रीजमध्ये पाठवतात. ठीक आहे, समोसा आहे, ड्राय आहे, म्हणजे असे खूप सारे प्रोडक्ट आता आलेले आहेत. तर तुम्ही हा पण विचार करू शकता की इंजिनिअरिंग प्लस ॲग्रो म्हणजे बिझनेसही होतं याच्यामध्ये,
आणि टेक्नॉलॉजी ह्या कंपनीज खूप वाढणार आहेत पुढे. नेक्स्ट, आणि कम्प्युटर सर्वांना माहिती आहे मित्रांनो, एक लेटेस्ट पुढचं टेक्नॉलॉजी येते ज्याला आपण म्हणतो क्वांटम कम्प्युटिंग सायंटिस्ट. क्वांटम काय, खूप कमी लेवलला काम करतात आणि याचे आउटपुट खूप जास्त असतं. एखाद्याने जर का फिजिक्स, कम्प्युटर सायन्स किंवा क्वांटम इन्फॉर्मेशन सायन्स म्हणून एक डिग्री आलेली आहे आता, ही जर डिग्री घेतली त्याला खूप पोटेन्शियल आहे. क्रिप्टोग्राफी, मेडिसिन किंवा मटेरियल सायन्स याच्यामध्ये याचा वापर होतो आणि याचा स्पीड आहे ना 100 पट आहे नॉर्मल कम्प्युटरचा, क्वांटम कम्प्युटरचा. तुम्ही गुगलवर सर्च करा क्वांटम कम्प्युटर, याची सॅलरी 1 करोडपेक्षा कमी नाही आहे कुठेच. फक्त ज्याचं लॉजिक, इंटेलिजन्स, लँग्वेज एक्सलंट आहे ना, तो क्वांटम कम्प्युटरला जाऊ शकतो. हे नेक्स्ट व्हर्जन आहे कम्प्युटरचं. नेक्स्ट, आता खूप लोक असे आहेत की सर्व म्हटले की अरे तुम्ही बिझनेसमॅन व्हा, तर मी तुम्हाला हे पण सांगतोय की पुढच्या 20 वर्षात कोणते बिझनेस चालतील हे पालकांसाठी आहे. समजा बिझनेस बनवायचा असेल तर तुम्ही या बिझनेसमध्ये जाऊ शकता. नेक्स्ट, हे आणि याच्यात एज्युकेशन घेऊन पण बिझनेस करू शकतात. तर बघा आपण बघितलं तेव्हा रिन्युएबल एनर्जी, सस्टेनेबल म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर अलॉंग विथ प्रमोटिंग सस्टेनेबल प्रॅक्टिसेस, रोड ड्रायव्हर्स टू बिल्ड तर सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग आहे, विंड फार्म ऑपरेशन आहे, सस्टेनेबल पॅकेजिंग सोल्युशन्स आहे. मला खूप डिमांड येणार आहे का. नेक्स्ट, हेल्थकेअर आणि बायोटेक्नॉलॉजी. तुम्हाला माहिती आहे आजच्या डेटमध्ये टेलिमेडिसिन मी अगोदर सांगितलं, बायोटेक्नॉलॉजिकल आणि पर्सनलाइज मेडिसिन हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या तुम्ही बघा बीपी, हायपरटेन्शन, डायबिटीज हे सर्व वाढत आहेत लोकांमध्ये. म्हणजे वाढल्यानंतर लोकांना काही ज्या सर्व्हिसेस लागणार आहेत म्हणजे बायोटेक्निक जे फोकस आहे, नवीन नवीन जे ड्रग डेव्हलप होत आहेत त्याला लोकांपर्यंत घेऊन जाणार. आणि इंडियामध्ये काय माहिती का, एडेक्वेट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. पॉप्युलेशन 140 कोटी आहे पण इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे. म्हणून कोविड नंतर सर्व लोक तिकडे वळले आणि प्रत्येकाला वाटलं मेडिकलचा बिझनेस खूप चांगला आहे. तुम्हाला एक सांगतो, जेनेरिक मेडिसिन आहे ना, भारत हा नंबर 1 आहे जगात जो जेनेरिक मेडिसिन एक्सपोर्ट करतोय. नेक्स्ट, एआय आणि ऑटोमेशनचा बिझनेस पण तुम्ही करू शकता. इथे इंडस्ट्रीज लाईक मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, हेल्थकेअर, ऑटोमेशन इथे पण तुम्ही जाऊ शकता. नेक्स्ट, आता सध्या तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन बिझनेस असेल, प्रत्येक जण म्हणजे तो खूप साऱ्या महिला पण ई-कॉमर्स बिझनेस करताय, व्हॉट्सअप मार्केटिंग करून बिझनेस करताय, साड्यापासून फूड प्रोडक्ट पर्यंत. तर जर का तुम्ही ऑनलाईन रिटेलर डिजिटल मार्केटिंग केलं, तुम्हाला माहिती आहे एक डॉक्टर बत्रा म्हणून होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे, 120 फ्रँचायझी आहेत त्याच्यात. ठीक आहे, इव्हन नेटमेड वगैरे. आता खूप सारा म्हणजे तुम्ही अकलूजमध्ये बसून पूर्ण जगात मार्केटिंग करू शकता ई-कॉमर्सने. तुमचा जर चांगला प्रॉडक्ट असेल, गुळ पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, ऑर्गॅनिक गुळ. तर कंटिन्युअस शिफ्ट होतोय सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, डिजिटल पेमेंट सोल्युशन, सायबर सिक्युरिटी फर्म्स यांना खूप फायदा आणि इमर्जिंग फील्ड आहे खूप मिडल क्लाससाठी, जे इंटरनेटने तुम्हाला जगभर जोडताय. आणि सेम मी माझं एक्झाम्पल सांगतो, डेस्टिनी मार्स मी नाशिकमध्ये असतो पण माझ्याकडे कमीत कमी 50 देशातले जे इंडियन शिफ्ट झालेले आहेत ना त्यांची मुलं माझी नाही. फक्त मी नाशिकमध्ये बसून ऑनलाईन काम करतो. म्हणजे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा खूप मोठा बेनिफिट आहे. नेक्स्ट, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी बिझनेस पण तुम्ही करू शकता. सध्या काय होते, तुम्ही बघा अचानक काल पाऊस आला आणि खूप ऊस तर चांगला होता पण बाकी लोकांचं तर नुकसान झालं. नाशिकमध्ये आमचे द्राक्ष, टोमॅटो तर गेलेच सर्व, राईट. तर मला एक सांगा मित्रांनो, जे प्रिझर्व करून कोल्ड स्टोरेजमध्ये टाकून प्रोसेस करून जर का सस्टेनेबल आपण टेक्नॉलॉजी बनवले आणि कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये बनवले, त्याला खूप चांगला स्कोप आहे. कारण भारत हा एकच कंट्री जिथे सर्व क्लायमेट चांगलं आहे. तुम्ही बघा जेवढे पण गल्फ कंट्रीज घ्या किंवा तुम्ही अमेरिका किंवा युरोप घ्या, हे सर्व रोज म्हणजे बनवतात नाही घेऊन 8 दिवस एकदा पिझ्झा बनवतात, 8 दिवस खातात. आपण रोज भाजी बनवतो. ह्या लोकांना आपल्याला सप्लाय करायचं म्हणजे हा विचार तुम्ही करा. नेक्स्ट, एज्युकेशन टेक्नॉलॉजी. जसं आता मॅमने सांगितलं की शिवराज स्कूल, तर ते पण मी इथे घेतोय. तर आता बघा सर्व एज्युकेशन डिजिटलायझेशन होत आहे. तर डिजिटल एज्युकेशन सोल्युशन जे लागत आहे म्हणजे ज्या लोकांकडे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, एआय ड्रिव्हन पर्सनलाइज टूल्स आहेत. असा एक मॅथचा टीचर आलाय तर तो टीचरला एआय बेस्ड टीचर आहे. तुम्ही काही प्रश्न विचारा तो लगेच उत्तर देतो. म्हणजे उद्या जाऊन टीचर पण एआय राहतील स्कूलमध्ये आणि ते शिकवले जातील, अशी मेथड आलेली आहे. आणि ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूम्स आहेत, एआय ट्युटोरिंग सिस्टम्स आहेत, पोटेन्शियल मार्केट आहेत. काय होतंय, कारण लोक पोहोचत नाही आणि स्किल पोहोचत नाही. तर एआय किंवा टेक्नॉलॉजीमुळे आपण चांगले टीचर्स पण भेटत नाही. आता तुम्ही बघा मॅमला विचार किंवा प्रिन्सिपल मॅमला विचार, जे क्वालिफाईड चांगले बोलणारे टीचर आहेत तेच भेटत नाही. खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजच्या डेटमध्ये.
जर का अशी सोल्युशन मिळाले एज्युकेशन संस्थेला आणि असे आपण जर का ऑलरेडी डिजिटल प्लॅटफॉर्म्स यूज करतोय तर नक्की तुम्हाला फायदा होणार आहे पुढे या सर्व टेक्नॉलॉजीचा. नेक्स्ट, आणि तुम्ही बघा आपण खेडेगावात कोणी राहायला तयार नाहीये. जो तो आहे खेडेगावातून तालुकावाले जिल्ह्यावाले पुणे मुंबईला शिफ्ट होत आहे. तर प्रत्येक ठिकाणी कोणाला धाब्याचं घर नकोय, पट्ट्याचं घर नकोय, पत्र्याचं पण घर नकोय. त्याला स्मार्ट घर पाहिजे, स्मार्ट फोन पाहिजे. या लोकांसाठी काय रिक्वायरमेंट लागणार आहे किंवा तुम्हाला अर्बन प्लॅनिंग आहे, सस्टेनेबल अर्बन लिव्हिंग कशी होईल कमी कॉस्टमध्ये. आता असं झालेलं आहे की चायनामधून आहे ना एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली मुंबईला मेन प्रॉब्लेम काय होता की घर बांधायलाच 2-3 वर्ष लागायची आणि कॉस्ट खूप वाढून जायची. त्यांनी असे काही आणले जातात की 6 महिन्यात पूर्ण बिल्डिंग तयार होते. मग हे जर अशा टेक्नॉलॉजीज आपण आणल्या आणि स्मार्ट सिटीज जर बनवल्या छोट्या आणि कमी कॉस्टमध्ये जर का सिव्हिल किंवा हे करून केले तर खूप चांगल्या लोकांची गरज लागू शकते आणि कमी कॉस्टमध्ये लोकांना अफोर्डेबल पाहिजे याच्या रेटमध्ये जे सस्टेन होऊ शकतं. इथे कोणत्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात, IoT आहे, बिग डेटा आहे आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीज आहे आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्स आहेत. तुम्ही बघा कुंभमेळा आहे, आता तिथे ना किती लोक आले गेले हे सर्व मोजले गेले CCTV. म्हणजे पूर्ण टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे आता नाशिकला कुंभमेळा येणार आहे, तुम्ही सर्वजण नक्की या कुंभमेळ्याला नाशिकला. आत्तापासून काम सुरू झालंय आणि त्याच्या मीटिंग सुरू झाल्या की टेक्नॉलॉजिकली किती लोक आले, कुठून आले, कसे आले, तर त्याला काम करायचं आहे. तर हे सर्व अर्बन डेव्हलपमेंट खूप फास्ट होते आणि याचं स्पेशल फंड प्रत्येक सिटीला येतो. नेक्स्ट, सायबर सिक्युरिटी डाटा प्रोटेक्शनचा बिझनेस पण तुम्ही करू शकता. कारण जसं फायनान्शियल सर्व्हिसेस हेल्थकेअर आहे तसंच हे डिजिटल ऑपरेशन्स पण करू शकतात. नेक्स्ट, एंटरटेनमेंट आणि डिजिटल मीडिया. तुम्ही बघा पहिले 1-2 पिक्चर बघायचे तर वेब सिरीज वगैरे बघतात, खूप स्वस्तात तयार होत आहे. आता लोक युट्यूब वगैरे बघून आहे ना एक VR कंटेंट क्रिएटेड आहे. VR म्हणजे काय, व्हर्च्युअल रियालिटी. आता तुम्ही बघा जे मुलं PUBG वगैरे हे जे गेम खेळत आहेत हे काय झाले, व्हर्च्युअल रियालिटीची गेम. आता ही व्हर्च्युअल रियालिटीची गेम आहे ना, कोणाला रिअल वर्ल्डमध्ये राहायचं नाही, तो व्हर्च्युअलच आहे. इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर आणि कंटिन्यू हे प्लॅटफॉर्म बघताय. जर का कोणी याच्यावर काम केलं तर ते खूप हायर जाऊ शकतं. नेक्स्ट आहे फिनटेक. तुम्ही बघा कॉमर्स सर्वांना माहिती आहे, पण कॉमर्सला IT जोडलं तर ते फिनटेक होतं. UPI किती लोक वापरतात, UPI सिस्टम. तर UPI हे फिनटेक आहे. म्हणजे ही क्रांती आहे जगातली. म्हणून आपण थर्ड इकॉनॉमी झालोय जगामधली. आणि जे लोकांना कॉमर्सचं नॉलेज आहे आणि ITचं नॉलेज आहे ते फिनटेकमध्ये काम करू शकतात. म्हणजे इथे मोबाईल पेमेंट आणि नवीन जे टेक्नॉलॉजी आहे ते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. म्हणजे UPI आता व्हर्च्युअल राहणार आहे. तुम्हाला एक सांगतो ना, आता झेरॉक्सवाल्याकडे गेले चहा पिला तरी 10 रुपये आपण ऑनलाईन देतो. म्हणजे हे मार्केट वाढत जाणार आहे की आजच्या डेटमध्ये. मला वाटतं पुढच्या 5-10 वर्षात तर नवीन पिढी तर आहे ना पैसे विसरून जाते. 500चे नोट कधी फक्त जे जुने लोकांना तेच पैसे घेऊन फिरतात सध्या. बाकी लोक सर्व ऑनलाईन पेमेंट करतात बिकॉज ऑफ फिनटेक. तर मोबाईल बँकिंग आहे, ब्लॉकचेन आहे, पीअर टू पीअर लेंडिंग प्लॅटफॉर्म आहे. आणि आता अजून एक भारताचा प्लॅटफॉर्म येतोय पीअर टू पीअर लेंडिंग. म्हणजे कर्ज घ्यायचं असेल ना, आता चक्रा मारायची गरज नाही. एक नवीन ऍप लॉन्च होतंय जसं UPI होतं. तर तिथे फक्त 2 तासात कर्ज मिळणार आहे कोणालाही, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. तुमची KYC टाका खाट. म्हणजे कुठे जातील लोक फिनटेकमध्ये. आणि मला एक सांगा, कर्ज लवकर मिळालं तर इझी होते. आणि तुम्हाला एक सांगतो, सध्या NBFCचे माझ्याकडे खूप सारे आपल्याला एज्युकेशन किंवा यायचे येतात. सध्या मुलाची फी भरायला सुद्धा लोन मिळते. आणि मी सांगेल, घर घेण्यापेक्षा तुम्ही असेट क्रिएट करण्यापेक्षा, शेती घेण्यापेक्षा एज्युकेशनवर इन्व्हेस्ट करा. ते तुम्हाला 10 पट देऊन जातं. नेक्स्ट, आणि सर्क्युलर इकॉनॉमीची खूप गरज आहे आजच्या डेटमध्ये. म्हणजे तुम्ही बघा बाटल्यांचं आपण रिसायकलिंग करतोय आणि परत त्याच्यापासून प्लास्टिक तयार करतो, ज्याला वेस्ट मॅनेजमेंट करतो. याच्या रिलेटेड बिझनेसेस खूप चालणार आहेत. तर एन्व्हायरमेंटल जे सायन्स आहे सस्टेनेबिलिटीसाठी, तर जे लोक ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आहेत तर खूप फायदा होईल. तुम्ही बघा एक कंपनी फक्त हे प्लास्टिकचे बॉटल फेकून देतात, त्याच्यापासून परत रिसायकल करून प्लास्टिक बनवत आहे. म्हणजे काय झालं, याला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतात. तर हे फील्ड खूप जास्त प्रमाणात वाढते आजच्या डेटमध्ये. वेस्ट पासून वेस्ट. तुम्ही बघा खूप सारे देवस्थाने फूल देतात, त्याला परत क्रश करतात, अगरबत्ती बनवतात आणि विकतायत. बरोबर आहे. तर याला सर्क्युलर इकॉनॉमी झाली. नेक्स्ट, जर कन्फ्युजन असेल मित्रांनो, पुढचा 20 वर्षाचा विचार करून तुम्ही निर्णय घ्यायचा. नेक्स्ट, काही क्वेश्चन असेल तर ते आपण घेऊ, तुम्ही काढून ठेवा. नेक्स्ट, इंटरनेट आहे का इथे? एक इंटरनेट
मित्रांनो, जे करिअर मी तुम्हाला एक लायब्ररी शेअर करतोय, कारण वेळ खूप कमी आहे आता, लास्ट 5 मिनिटं घेतो फक्त. त्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे www.destinyplanners.asia इथे तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि या वेबसाईटवर आहे ना जवळपास 3000 करिअरची माहिती दिलेली आहे आणि पूर्णपणे मोफत आहे. आणि कोणत्या एंट्रन्स एक्झाम आहेत किंवा कसे, तर तुम्ही याच्यावर जाऊन सर्च करू शकता. तिथे करिअर लायब्ररी म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, तर त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जायचंय. भारतात जेवढ्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याचं सर्व दिलेलं आहे. इंटरनेट सुरू झालं आणि ज्याला सेशन आवडलं असेल तर QR कोड दिला आहे. फक्त तुम्ही एक रिव्ह्यू देऊ शकता की तुम्हाला जर का ही इन्फॉर्मेशन किंवा माहिती आवडली असेल तर. बघा मित्रांनो, गुगल किंवा तुम्ही कोणत्या याच्यावर गेले, destinyplanners.asia हे तुम्हाला टाकायचंय. खाली तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर गेले आणि इथून आहे ना तुम्ही खाली जर स्क्रॉल केला, हे बघा इथे 2nd to 7, 8, 9, 10 साठी दिले. ते खाली करिअर लायब्ररी ऑप्शन आहे, याला क्लिक करा. या करिअर लायब्ररीमध्ये तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो, आता खूप लोकांचं जे होते की 10वी 12वी नंतर काय करिअर आहेत, कसे, तर तुम्ही बघा इथे डिझाईनचे करिअर आहे, मीडिया आहे, ह्युमन सर्व्हिस आहे, बिझनेस मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग, हॉस्पिटॅलिटी, अकाउंट फायनान्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्निक आहे, ॲग्रिकल्चर आहे, हेल्थ सायन्स आहे, खाली काय अजून इंजिनिअरिंग आहे, बायो सायन्स आहे, आर्किटेक्चर आहे, एज्युकेशन ट्रेनिंग आहे, लॉजिस्टिक आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, पब्लिक सेफ्टी आहे, स्पोर्ट्स आहे, गव्हर्नमेंट आहे आणि अकाउंट फायनान्स आहे. आता मी इथून एक घेतो की IT करिअरमध्ये आपण जाऊ. सध्याचे ट्रेंडिंग आम्ही तुम्हाला दाखवलं IT करिअर. आता ITचे सर्व करिअर इथे आले. मग त्याच्यात अजून सबटाईप आहे, प्रोग्रामिंग आहे, हार्डवेअर आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, बिझनेस अॅनालिस्ट आहे, खाली इथिकल हॅकिंग आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे आणि AI आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, बिग डेटा आहे, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट आहे आणि व्हिडिओ गेम डिझाईन आहे. आता सर्वात जास्त मी राकेश तुम्हाला सांगितलं बिग डेटाला आहे. सध्या बिग डेटाला क्लिक करा, खाली याला क्लिक करा बिग डेटाला. समजा बिग डेटाला तुम्ही क्लिक केलं मित्रांनो, तर इथे तुम्हाला समजेल की बिग डेटाचं करिअर काय आहे, त्याला कोणते रोल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत बिग डेटासाठी आणि तुम्हाला कोणते स्किल लागणार आहेत. आता जे स्किलचं आपण गोष्ट करत होतो, तर तुम्ही हे जर का कोर्सेस केले, SAS, डेटा मॉडेलिंग, R, बिग डेटा, पायथॉन, SQL, डेटा मायनिंग, वेअर हाऊस, मायक्रोसॉफ्ट, डाटा प्रोसेसिंग, डेटा एंट्री, खाली घ्या. मग याचे करिअर ऑपॉर्च्युनिटीज भारतात काय काय आहेत, ते कोणत्या नावाने प्रोफेशन असतं, खाली घ्या. अजून त्याचं पॅकेज किती आहे, म्हणजे त्याची फीस, डिमांड आणि सॅलरी जास्त आहे आणि त्याचे युट्यूबचे व्हिडिओ काय आहेत ते पण इथे दिलेले आहे. अजून खाली घ्या. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला क्लिअर दिलेला आहे ग्राफ की की 12वी सायन्स नंतर तुम्हाला कसं जायचं. बघा 12वी सायन्स नंतर तुम्हाला इथे BCA, BTech करून तुम्ही पुढे हे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर BSc स्टॅट घेऊन पण तुम्ही MSc स्टॅट घेऊन पण जाऊ शकता. ग्रॅज्युएशन करून MBA करून पण तुम्ही जाऊ शकता. त्याच्या खाली घ्या. तर भारतातले जे टॉप कॉलेजेस आहेत, जे हे शिकवतात, युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांचे नावं इथे दिलेले आहेत. ग्रॅज्युएशनचे खाली घ्या. हे PGचे दिलेले आहेत. राईट, बॅक घ्या. अशी पूर्ण माहिती 3000 पेक्षा जास्त करिअरची दिली आहे. किती? 3000. म्हणजे मला संध्याकाळ पण पूर्ण आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन केलं तर. पण तुम्हाला इझी ऑप्शन काय आता, ऑनलाईन जाऊन तुम्ही तुमच्या वेळेत बघू शकता की नाही. अजून एक घेऊ, डिझाईन अँड आर्ट. बघा डिझाईन आर्ट मध्ये फॅशन डिझायनिंग आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे, ग्राफिकल डिझायनिंग, खाली आहे फोटोग्राफी आहे, प्रोडक्ट डिझायनिंग आहे आणि UI/UX आहे. UI/UX ला आहे. बघा मित्रांनो, बॅचलर ऑफ डिझायनिंग इन UI/UX एक नवीन करिअर आहे. कम्प्युटर आणि आर्ट्स. काही मुलं म्हणतात नाही सर आर्ट्स आम्हाला काय घेणं देणं कम्प्युटरचं. कम्प्युटर आणि आर्ट्स याचं कॉम्बिनेशन आहे UI/UX. हे लोक काय करतात मित्रांनो, वेबसाईट डिझायनिंगचं जे काम असतं किंवा आपण जे ॲप वापरतोय ते डिझायनिंगचं काम UI/UX करतं. याला मिनिमम पॅकेज 15 लाखाने सुरू होतं, हायेस्ट पॅकेज 40 लाख आहे. ते लोक मिळत नाही आहे TCS वगैरे कोणत्याही कंपनीमध्ये, कारण खूप लोकांना इंजिनिअरिंग येतं पण आर्ट्स येत नाही आणि डिझायनिंग येत नाही. आणि याच्यासाठी UCIT म्हणून एक्झाम आहे. ही एक्झाम दिल्यावर 4 वर्षाचा कोर्स येतो हा, बॅचलर ऑफ डिझायनिंग युजर एक्सपिरियन्स इंटरफेस असं त्याला म्हणतात. तर खाली घ्या. अजून याला कोणते कोणते स्किल लागत आहे
तुम्ही नॉर्मल कम्प्युटर सायन्स करून पण HTML वर्डप्रेस जर तुम्ही शिकले Adobe फोटो मेकर तर तुम्ही चांगलं करिअर करू शकतात. आणि हे वेगळ्या वेगळ्या वेबसाईट डिझायनिंगसाठी जे कंटेंट लागतात त्याला काय काय नावं आहेत किंवा तुम्ही काय म्हणून जॉब करू शकता ते इथे दिलेलं आहे. तुम्ही बघा डिमांड आहे, फीस पण कमी आहे, सॅलरी पण कमी आहे, त्याची व्हिडिओ पण इथे दिलेले आहेत. आणि लगभग 20 लाख रुपयापर्यंत मिळून हे बघा 12वी नंतर बॅचलर ऑफ डिझाईन, UI/UX, मास्टर ऑफ डिझाईन, BSc कम्प्युटर सायन्स, BSc वेब डिझाईन, BCA ते करून पण तुम्ही जाऊ शकतात. 12वी नंतर पण डायरेक्ट डिप्लोमा आहे. आणि याची फी 4 लाख रुपये वर्षाची, टोटल 16 लाख रुपये फीज आहे. सिम्बॉयसिस, त्याच्यानंतर MIT WPU पुण्यामध्ये अशा ठिकाणी अवेलेबल आहे हा कोर्स. ॲटलास युनिव्हर्सिटी आहे मुंबईला. आणि हे लोक डायरेक्ट अब्रॉडला जातात. म्हणजे हे खूप असे नवीन कॉम्बिनेशन आलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघा IT फक्त कम्प्युटर आपल्याला काय माहिती आहे सायन्स थ्रू आहे असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कॉमर्स थ्रू पण कम्प्युटरला जाऊ शकता, तुम्ही कॉमर्स थ्रू पण आर्ट्स थ्रू पण. एक तुम्हाला क्लासिक केस सांगतो, एक मुलगा आलेला माझ्याकडे BA आर्ट्स झालेला, इकॉनॉमिक्स झालेला. मला एक सांगा BA इकॉनॉमिक्स झालेला मुलाला किती सॅलरी पाहिजे अंदाज, किती पगार पाहिजे अंदाज? त्याचं अनालिसिस केलं, आम्हाला असं वाटलं हा डेटा सायन्सला खूप सुटेबल आहे. तर BA इकॉनॉमिक्स नंतर आहे ना ऑनलाईनला MCA डेटा सायन्सला ऍडमिशन मिळतं. तुम्हाला माहिती आहे काय? आता BA नंतर MCA पण करता येतं. एक ब्रिज कोर्स येतो महिन्याभराचा, तो कोर्स करून याने MCA डेटा सायन्स केला. आता 13 लाख रुपये पगार आहे. ठीक आहे. म्हणजे कोणताही माणूस आज कोणतीही डिग्री घेऊ शकतो, जरी तो आर्ट्सचा असेल कॉमर्सचा असेल, तो कम्प्युटरला जाऊ शकतो. म्हणजे हा फक्त मनाचा भ्रम आहे आता की मला ही डिग्री करायची. तुम्हाला तुमच्या स्किलवर काम करायचे, तुमच्या डेव्हलपमेंटवर काम करायचे. आणि मी असं म्हणेल जे आता स्कूल सुरू झालेले आहेत, म्हणजे आज त्याला आता माझ्या बेस्ट विशेष आहे, इट विल बी वन ऑफ द बेस्ट स्कूल. आणि ह्या ठिकाणी जर आपण एक मल्टिपल इंटेलिजन्स जे पालक आहेत तिथे ते तुम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण नेहमी मराठीत म्हणतो, तर या 8 पैलूंवर जर आपण काम केलं, स्ट्रॅटेजिकली काम केलं तर खूप मुलांची ग्रोथ होऊ शकते. आता तुम्हाला एक सांगतो, मी एक स्कूल आहे संगमनेरला, स्ट्रॉबेरी स्कूल म्हणून. तर त्या स्कूलमध्ये आम्ही 500 विद्यार्थ्यांचं अनालिसिस केलेलं आहे आणि पूर्ण त्याप्रमाणे त्या मुलांचे डेव्हलपमेंट आम्ही करतो. तर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, मल्टिपल इंटेलिजन्स आणि तुमचं स्किल काय ते बघा. ते स्किल बघून आहे ना तुम्ही कोणतंही करिअर करू शकता. असं बिलकुल नाहीये की माझं तर 12वी झालंय आणि मला काही कम्प्युटरला येतं, असं काहीच नाहीये. यू कॅन डू एनिथिंग. फक्त तुम्ही विचार करा, मार्ग भेटेल. आणि परत एकदा मी सर्वांना एक धन्यवाद देतो, पॅरेंट्स, स्टुडंट्स, की खूप शांतीने ऐकलं आणि खूप वेळ झालेला होता तरी सर्वांनी एकदम शांतपणे इंटरॅक्टिव्ह वेने पूर्ण सेशन ऐकलं. पूर्ण मॅनेजमेंट ट्रस्टी शिवनंद मिलिनियम स्कूलचे आणि खूप खूप आभार परत एकदा. आणि या सर्व कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवू शकतो मित्रांनो. एक किंवा दोन प्रश्न घेऊ आपण, फक्त एक किंवा दोन प्रश्न. काही प्रश्न आहेत कोणाला? येस, कॅन वी हॅव द माइक? For being data scientist, which side we have to choose? For data scientist, you currently you are which standard? I'm from 10th. You are from 10th. For data science, after 10th, you should select PCM, and you have to appear for JEE as well as MSc-CET. And after that, I want to become CDO, Chief Digital Officer. Chief Digital Officer. Okay. So first, Chief Digital Officer, computer science करून पण तू जाऊ शकते. डेटा सायन्स करून पण तुला 2 गोष्टी तिथे. डेटा सायन्स आता 12वी नंतर डायरेक्ट AI आणि डेटा सायन्समध्ये ग्रॅज्युएशन आलं. ओके. आणि ज्याला डेटा, एक बिझनेस अनालिस्ट म्हणून एक पोस्ट आलेली आहे. अजून एक बिझनेस अनालिस्ट काय करतो, जी क्लायंटची रिक्वायरमेंट आहे ना ती समजून घेऊन ते टेक्निकल टीम कडून करून घेतात. ते लोक बिझनेस अनालिस्ट आहेत. म्हणजे ऍक्च्युअली रिक्वायरमेंट ही बिझनेस अनालिस्टची आहे. डेटा अनालिस्ट हा फक्त अनालिसिस करतो. आणि तुम्हाला एक सांगतो, डेटा सायन्सचे ज्याला MPSC UPSC क्रॅक करायची आहे ना, इथे डेटावर खेळतात ते लोक. तर ज्या लोकांना BSc स्टॅट, MSc स्टॅट किंवा डेटा सायन्स करून जर UPSC दिली ना, त्याचे लवकर चान्सेस क्रॅक करायचे. And of salary
salary CDO I have watched on Google. It is of millions. It's up to what salary? Actually. The salary depends on the company profile. Okay, how you are just starting your career. So what I will tell you, first you should focus on 11th and 12th PCM. You should be qualifying for JEE mains and advanced for both, for CPA. After that only you can go. Yeah. अजून एक प्रश्न पालकांकडून पण चालेल. काही प्रश्न असेल लहान मुलांचा असेल तरी चालेल, बिकॉज आय एम पॅरेंटिंग कोच ऑल्सो. येस. Can you give us information about statistics and what to do after 12th to become a statistics professor? ग्रेट क्वेश्चन. तुम्हाला काय करायचं आहे, 12वी नंतर आहे ना BSc स्टॅट. तुम्ही बघा फर्ग्युसन कॉलेज माहिती आहे सर्वांना, राईट, विच वन ऑफ द बेस्ट कॉलेज फॉर. तर तुला 12वी मध्ये 11वी 12वी PCM घ्यायचे, BSc स्टॅटिस्टिक्स करावं लागतं आणि त्याच्यानंतर MSc स्टॅट करावं लागतं. आणि BSc स्टॅट करून तू कम्प्युटरमध्ये पण जाऊ शकते आणि चांगल्या रेनॉन इन्स्टिट्यूटमध्ये स्टॅट करते. त्याच्यासाठी मॅथ्स आणि लॉजिक खूप चांगलं लागतं. अजून प्रश्न? येस, मागून प्रश्न केले. येस. माझं आता 12th झालंय आणि नीटची एक्झाम दिली आहे मी, बट नॉट इन डॉक्टर. मग PCB म्हणून अजून काय करता येईल? खूप सारे ऑप्शन्स आहेत. तू वेबसाईटला जा, सर्च कर तिथे. हे बघ, बस खूप चांगला प्रश्न विचारला. आपल्याला दोनच एक्झाम माहिती असतात, JEE आणि नीट. हे बघा, नीट नंतर MBBS जर नसेल, तुझा एक्सपेक्टेड स्कोअर 500 पेक्षा जास्त आहे आणि यावेळेस आहे ना नीटचे पेपर खूप टफ गेले. तर पहिले तर तू डिसमूड होऊ नको. 35 वर्षाचा हायेस्ट टफ पेपर होता. ओके, मेरिट रँकिंग कमी येणार आहे, अजून रँकिंग आलेलं नाहीये. ओके, तर ह्यावेळेस, कारण मागच्या वेळेस काय झालं, 20 मुलांना आउट ऑफ मार्क मिळाले, म्हणून त्यांनी ह्यावेळेस खूप टफ पेपर काढला. तर पहिले बघ, 500 पेक्षा वर रँकिंग असेल तर MBBS आहे, 400 पेक्षा वर असेल तर BMS आहे, 300 पेक्षा वर असेल BHMS आहे, 200 पेक्षा वर असेल तर तू BHMS किंवा BDSलाही जाऊ शकते. 400 पेक्षा खाली असेल तर फिजिओथेरपी कॅन बी ऑल्सो गुड ऑप्शन. तू फिजिकली खूप ऍक्टिव्ह आहे का? फिजिओथेरपी इज द बेस्ट ऑप्शन. फिजिओथेरपिस्टचे सध्या खूप डिमांड आहे. तुम्ही बघा, एक फिजिओथेरपिस्ट एक व्हिजिटला 500 रुपये घेतात. दिवसातून 20 पेशंट बघतो, 10,000 रुपये रोज घेतात. व्हिजिट केली, होम व्हिजिट 1500-2000 रुपये कमवतात. 1.5 ते 2 लाख रुपये फिजिओथेरपिस्ट आरामात कमवतो. एक गाडी घेतली, 2-3 लाखाची मशीन घेतली तरी काम होतं. ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, जेनेटिक्स इंजिनिअरिंग आहे. तुला जर मॅथ्स आणि दोघं जर आवडत असेल तुला, तर बायोमेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. म्हणजे खूप पर्याय आहेत तुला. डोंट वरी, मोर दॅन 300 ऑप्शन्स यू हॅव. येस. अजून बघा, ज्याच्यासाठी तुम्ही आले प्रश्न विचारा म्हणजे मग सार्थक होईल. येस. काय सर? ऍस्ट्रॉनॉट विषयी माहिती पाहिजे. ओके, व्हेरी गुड. सर हे बघा, खूप मुलांचं स्वप्न असतं. माझ्याकडे काही मुलं आले की ज्यांना पायलट बनायचं होतं किंवा ऍस्ट्रॉनॉमीकडे जायचं होतं. आणि कसं असतं, आता सध्या मुलं जे बघतायत NASA, इस्रो वगैरे, त्याला सर्व जायचं असतं. त्याच्यासाठी काय माहिती का, जर मुलं लहान असतील ना तर सुरुवातीपासून त्यांना सर्व ऑलिम्पियाड वगैरेच्या एक्झाम द्यायला हवा. त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या एक्झाम द्यायला हवा. NTSC म्हणून एक एक्झाम असते 10th मध्ये, ती द्यायची. आणि त्याच्यानंतर एक 11th आणि 12th मध्ये इस्रोची एक एक्झाम होते, ती तुम्हाला क्रॅक करावी लागेल. त्या क्रॅक करून इस्रो तुम्हाला 4 वर्ष शिकवते. आयसेक म्हणून एक्झाम असते, ती आपल्या इथे अवेलेबल आहे पोर्टलवर त्याची. आणि याच्यासाठी 3 एबिलिटी इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला ना व्हिज्युअल एबिलिटी खूप हाय पाहिजे, म्हणजे इमॅजिनेशन हाय पाहिजे. म्हणजे आता समजा मोटरसायकल चालवतोय आपल्याला, तर आपल्याला एक 2-3 किलोमीटरचं दिसायला पाहिजे. कार चालवतोय तर 10 किलोमीटरचं. फ्लाईट किंवा आता बघा, एक अहमदाबादला काल प्रॉब्लेम झालेला आहे फ्लाईटचा. तर तुम्हाला खूप लॉंग व्हिजन पाहिजे. चष्मा किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम पण नको त्या मुलाला. खूप सारे क्रायटेरिया. आणि प्रायव्हेटमध्ये करायचं असेल तर 1 करोड खर्च आहे. म्हणजे पायलटसाठी हे मी पायलटच्या गोष्टी करतो. ऍस्ट्रॉनॉटसाठी तर तुम्हाला इस्रो शिवाय पर्याय नाही आहे आणि त्यांच्याच एक्झाम देऊन तुम्हाला क्रॅक करावं लागतं. अजून काही प्रश्न? इव्हन आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी पण तुम्ही NDAची तयारी करू शकता. आणि NDA साठी फक्त इव्हन ग्रॅज्युएशन नंतर CDS म्हणून एक्झाम आहे. तर CDS एक्झाम खूप बेस्ट आहे आणि तुम्ही वरच्या पोझिशनला जातात. इव्हन जे नर्सिंगचे मुलं आहेत त्यांना मी सांगेन
तुम्ही जर आर्मी नेव्हीच्या पोर्टलवर गेले तिथे ना नर्सिंगचे काही जागा असतात, त्यांच्या एक्झाम त्या देऊन तुम्ही आर्मी नेव्हीसाठी पण नर्सिंगला जाऊ शकता. येस, अजून